तुमच्याविषयी महाराष्ट्राला काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी फार कमी माहिती होती. अचानक ज्योती वाघमारे काँग्रेसमध्ये असताना एक लो प्रोफाईल राहणाऱ्या नेत्या आणि आता अचानक राज्यसभा. अनेकांनी ह्याच्याविषयी जेव्हा पत्रकारांमध्ये चर्चा होती तेव्हा लॉटरी लागली असा अनेकांनी शब्द वापरला. म्हणजे तो शब्दप्रयोग तुम्हाला व्यक्तिशः पटतो का? सर, जर एका कष्टकरी आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीला जर त्या कष्टाची, गरिबीची, दुःखाची, आसवांची आणि भुकेची, संघर्षाची जाण असणाऱ्या नेत्यानं संधी देणं हे जर सो कॉल्ड लोकांच्यामध्ये जर लॉटरी लागणं असा जर त्याचा अर्थ घेतला जात असेल तर मला वाटतं की त्या लोकांच्या मॅच्युरिटीबद्दल मला थोडासा संशय येतो सर. काय असते सर क्वालिफिकेशन? भारताचं संविधान सांगतं ना की 25 वर्ष 30 वर्ष पूर्ण असणारा, सज्ञान असणारा प्रत्येक माणूस निवडणुका लढवू शकतो. म्हणजे मग जर एखाद्या सो कॉल्ड प्रतिष्ठित आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला जेव्हा संधी दिली जाते, भले मग ती घराणेशाहीतून दिली असेल किंवा कशीही असेल, त्यांच्यावरती नाही प्रश्नचिन्ह उभं केलं जात सर. परंतु गरीब आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्याचं सगळ्यात मोठं, मी दुःख म्हणणार नाही, परंतु सोपं असतं ना टार्गेट करणं. पण चलो कुछ बात नाही सर, माझ्या परफॉर्मन्सने मी दाखवून देईन की ही लॉटरी नव्हती, ही मेहरबानी नव्हती, तर एका गरिबीची जाण असणाऱ्या दिलदार नेत्यानं एका कष्टकरी संघर्ष कन्येला दिलेली ही सन्मानाची, लाडक्या बहिणीची ओवाळणी होती.